नमस्कार, स्वातीस कॉर्नरमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत खव्याचे गुलाबजामुन। त्यासाठी मी इथे आणलेला आहे, हा डेअरीतून मी खवा आणलेला आहे। 1 पाव खवा घेतलेला होता पूर्ण, आणि एवढी क्वालिटी काही मला चांगली वाटली नाही इथलची। आमच्या मेखरला खूप छान भेटते। आणि इथे बघा तुम्ही, आता हा खवा आपण पूर्ण बारीक करून घेऊ। म्हणजे खरी तर ओरिजिनल जर खवा पाहायचा असेल तर त्याचा थोडासा रेड कलर किंवा जास्त पिवळा कलर असा आलेला असतो। हा थोडा मला पांढरट वाटला, म्हणजे थोडा मिल्क पावडर मिक्स असेल कदाचित त्याच्यामुळे आता आपण हा पूर्ण हे करून घेऊ। यामध्ये मी 200 ग्रामचं जे पॉकेट असते आपलं गुलाबजामुनचं, गिट्सचं असो की चितळेचं असो, कोणतंही तुम्ही याच्यात टाकू शकता। 200 ग्राम ते गुलाबजामुनचं पॉकेट मी याच्यात टाकून घेतलं। आता हे आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। हा जर खवा चांगला असता तर हा पूर्ण याच्यात मिक्स झाला असतं किंवा कणिक भिजवल्या गेली असते। हा पूर्ण मोकळा झाला, कारण की त्याच्यात जेवढं जे ऑइल असते दुधातलं याच्यातलं जे ते नाही आहे, त्याच्यामुळे हे पूर्ण मोकळं झालं। आता हे आपल्याला सरळ दुधाने आपण हे भिजवून घेऊ। तर मला इथे जवळजवळ 2 ते 2.5 कप दूध लागलेलं आहे। सरळ आपल्या चहाच्या कपाने मी अंदाज धरला। आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं मऊ उंडा भिजवून घ्यायचा आहे। हा जास्त घट्टही नाही ठेवायचा, सॉफ्ट झाला पाहिजे। आणि अशा प्रकारे आता हे आपण पूर्ण रेडी करून घेऊ। आणि थोडंसं मी एक गोळा करून बघणार आहे बा, कारण की ते मिक्स झालं नाही झालं, थोडंसं परत दूध लागणार आहे मला। ते थोडंसं मी करून पाहिला होता, त्याला क्रॅक गेला। आता हे सॉफ्ट झालं, थोडंसं दूध टाकून परत मी हे केलं बघा। हे इथं करून पाहिलं आणि खूप सॉफ्ट झाला हा गुलाबजामुन, त्याच्यामुळे आता हे आपलं रेडी आहे। अशा प्रकारे मी कणिक मळून घेतली ही। आता आपण तयार करून घेऊ गुलाबजामुन। हे सर्व गोल करू शकता तुम्ही किंवा उभ्या साईजचेही अंडा आकृती आकारायचेही बरेच जण करतात। मी इथे गोलच करणार आहे। पूर्ण आता एक हे पूर्ण करून घेऊ। थोडं फास्टमध्ये दाखवलं मी, हे इतकं फास्ट नाही होते, कारण की थोडंसं आपल्याला हातावरही चोळून घ्यावं लागते, तेव्हा ते तेलात तळताना फुटत नाही किंवा वितळत नाही। अशा प्रकारे मी आता हे पूर्ण तयार करून घेतले। एकीकडे मी आता कढईत तेल टाकून घेतलं तळायपुरता, आणि एका साईडने मी गॅसवर पाकाची तयारी करून घेणार आहे। इथं 2 ग्लास साखर घ्यायची आहे आपल्याला, कारण की जवळपास हे अर्धा किलोच्या जवळपास झालेलं आहे। 200 ग्रॅम आणि हे 250, म्हणजे 450 ग्रॅमचं, म्हणजे अर्धा किलोच्या जवळपास होणार आहे। तर 2 ग्लास आपल्याला साखर घ्यायची आहे। आणि याच्या जवळजवळ मला 1.25 ग्लास मी पाणी टाकलं आहे। हे पाणी टाकून आता आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे पाक चांगला। साखर विरघळेपर्यंत मधात हलवायचं आहे, कारण की कधी साखर बुडायला लागू शकते। एकीकडे आता तेलही तापलेलं आहे। आता याच्यात आपण हे जे गुलाबजामुन तयार केले आहेत ते सोडून घेऊ। आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करून घ्या, पुढे असेच व्हिडिओ येत जातील। आणि लाईक शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ भरपूर जण पाहतात पण लाईक शेअर करत नाही। आता हे छान आपल्याला रेड कलरचे किंवा ब्राऊन कलरचे आपण हे तळून घेऊ। तुम्ही पाहू शकता ते थोडंसं चांगलं तापलं तेल, किंवा ते पूर्ण हे होत आले गुलाबजामुन की ते वर येतात, एकदम हलके होऊन राहिले। आणि साईज पण त्याची वाढलेली दिसते, जो आपण आकार केलेला होता त्याच्यापेक्षा मोठी साईज दिसते। आता अशा प्रकारे हे पूर्ण आपल्याला तळून घ्यायचे। एकीकडून पाक होऊन राहिला, पाकात आपण विलायची टाकू शकतो। मी विलायची पावडर न टाकता पूर्ण अख्खी विलायचीचे तुकडे करून टाकणार आहे, आणि साल पण टाकणार आहे त्याच्यात। आता हे आपलं पहिलं जी बॅच आहे ही पूर्ण तळून घेतली। आता परत आपण याच्यात दुसरी बॅच टाकून घेऊ गुलाबजामुनची। आता हे सर्व प्रकारचे तळून टाकू आपण। इकडे आता हे पाक आपला रेडी झालेला आहे। त्याचा एकतारी किंवा असा काही पाक करायची गरज नाही, थोडासा चिकट झाला पाहिजे फक्त।
आणि हा पाक रेडी आहे. आता याच्यात मी विलायची टाकून घेतली आणि आता हे गुलाबजामुन जे तळलेले आहेत ते आता याच्यात टाकून घेऊ. खूप गरमही नाही टाकायचे आणि खूप थंड झाल्यावरही नाही टाकायचे, कारण की पाकही त्याच्यात गेला पाहिजे. कोणी काय करते, हा पाक परत गुलाबजामुन टाकल्यावर परत गॅसवर ठेवते, पण मला नाही वाटत की ठेवावं लागेल, कारण की पाक गरमच असतो. गुलाबजामुन थोडे थंड झाल्यावर आपल्याला त्यामध्ये टाकावं लागते. हे बघा, हे रेडी झाले आपले गुलाबजामुन. दुसऱ्या दिवशी हे सकाळी मी व्हिडिओ काढला, तुम्ही पाहू शकता. पूर्ण आतपर्यंत पाक गेलेला आहे, खूप सॉफ्ट झाले होते आणि या गुलाबजामुनतून अक्षरशः पाक असा दाबल्यावर पडत होता. खरोखर खूप छान गुलाबजामुन होतात. कोणी म्हणणार नाही याच्यात पॉकेटचं हे टाकलेलं आहे. पूर्ण अख्खी खव्याची टेस्ट लागते. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.